ओके, सो फायनली ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलेत, ओके, तर त्याच्यासाठी आपण आता इथं बसलो आहेत आणि त्या गोष्टीवरती आम्ही डिस्कस करणार आहेत. अँड व्हेरी फर्स्ट डिस्क्लेमर, वी आर नॉट ॲट ऑल एक्सपर्ट. ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही खूप काही तुम्हाला भरपूरसे मुद्दे सांगणार आहेत, नाही. आम्हाला जे फील झालं, आम्हाला जे वाटलं किंवा आम्ही जे पॉइंटर्स ठेवून हे डिसिजन घेतलं की कशात, कुठल्या शाळेत आणि कुठल्या बोर्डमध्ये टाकायला पाहिजे, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला अजून इन डिटेल, इन डेप्थ टेक्निकॅलिटीज समजून घ्यायचं असतील, सो आय वुड रिकमेंड की दुसरे बरेचसे व्हिडिओज असतील कदाचित यूट्यूबवरती, तर ते बघा. इथं फक्त आम्ही आमचं जे ऑनेस्ट ओपिनियन आहे ते शेअर करणार आहे. आणि तुमच्यासमोर मी स्टेट बोर्डवाला आहे, ही स्टेट प्लस CBSE बोर्ड दोघंवाली आहे. ठीक आहे, तर असं सगळं म्हणजे जे आहे आमचं एक्सपिरियन्स पर्सनल, ते आम्ही सांगणार तुम्हाला आज. सो फर्स्ट ऑफ ऑल, जे मला आणि पिऊला दोघांना वाटतं की कुठलंच बोर्ड, म्हणजे ते स्टेट असेल, CBSE असेल किंवा ICSE असेल, सगळे बोर्ड चांगले आहेत. कारण की मी स्टेट बोर्डमधून शिकून सुद्धा आज जे काही आहे ते तुमच्यासमोर आहे. पियू हायब्रिड आहे, स्टेट प्लस CBSE केलं आहे, बट शी इज ऑल्सो डुईंग वेल इन हर करिअर. तर कुठलंही बोर्ड वाईट किंवा हे चांगलं किंवा ते चांगलं आम्हाला हे अजिबात सांगायचं नाही आहे किंवा हे अजिबात कन्क्लूड करायचं नाही आहे, हे आधीच सांगून देतो आहे. सो सगळं डिपेंड करतं ॲक्च्युली की तुमची इच्छा काय आहे, तुम्ही काय बघतायत किंवा फायनान्शियली तुम्ही किती रेडी आहे, सिच्युएशन कशी आहे, तुम्ही किती पट रेडी आहेत, ह्या सगळे फॅक्टर्स कन्सिडर करायला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण पिऊला विचारू की ती स्टेट प्लस CBSE दोघंवाली आहे आणि ते पहिले सांग. आणि नंतर म्हणजे की स्नोईबद्दल जेव्हा आपण बघत होतो तर तुझ्या डोक्यात काय थॉट्स होते? आता फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना वाटत असेल यार स्नोई तर आत्ताशी काही 2.5 इयर्सची, सगळ्यात मेन प्रश्न. तर आम्ही तिला शुड वी गो फॉर नर्सरी, शुड वी गो फॉर डे केअर, असं आम्हाला पण भरपूरसे प्रश्न होते. शी वॉज ऑलरेडी इन टू डे केअर, ती डे केअरला ऑलरेडी होती. लास्ट 6 months झाले असतील तिला ती डे केअरला होती. दिवाळीनंतर टाकलं होतं. तर ती स्कूल, कारण की आम्ही त्याला डे केअर नाही म्हणायचो, आम्ही त्याला स्कूलच म्हणायचो तिला जेव्हा बोलत होतो तेव्हा. सो तिच्या डोक्यात जी अंडरस्टँडिंग होती स्कूलची, तर त्यामुळे आत्ता ती ॲक्च्युली जेव्हा स्कूलमध्ये गेली तर तिला प्रॉब्लेम नाही होते आणि आम्हाला पण नाही होते. जेव्हा ती डे केअरला गेली पहिल्या दिवशी खूप रडू आलं मला, बिकॉज आय वॉज फिलिंग रिअली व्हेरी गिल्टी, नॉट सॅड ऑर एनिथिंग, पण मला फार गिल्टी वाटत होतं की जस्ट बिकॉज ऑफ माय जॉब आणि याच्यामुळे मी तिला कुठेतरी बाहेर पाठवते. बट स्लोली विथ टाईम इट वेंट अवे आणि तिचं पण ग्रोथ बघितलं डे केअरमध्ये राहून. सो दुसऱ्या याचं आम्ही नर्सरी का पिक केलं, प्ले ग्रुप का नाही, कारण की बरेचसे स्कूल्स आत्ता पुण्यामध्ये स्पेसिफिकली जे आहेत ते सगळे बोललेत की स्नोई ज्या एज ग्रुपला आहे शी इज एलिजिबल फॉर नर्सरी. सो फर्स्ट मेन डाऊट ऍक्च्युली, हा डिलेमा कदाचित भरपूर पॅरेंट्सला असेल, आम्हाला भरपूरशे आमचे फ्रेंड सर्कलमध्ये सांगायचे की ती 3.5 वर्षाची झाल्यावरती टाका. कोणी म्हणत आहे की लेट झालं ऍडमिशनला, कोणी म्हणत होते की अरे खूप लवकर, 2.5 वर्षाची अजून. तर आम्हाला समजत नव्हतं की यार आपण काय करायचं, चुकीचं तर नाही करत आहे, कारण की मिक्स ओपिनियन होते सगळ्या लोकांचे. सर आम्ही तिला डे केअरला नसतं टाकलं पहिले, तर मी तिला नक्की पहिले म्हणजे मी प्रकाशला पण म्हटलं असतं की बाबा आपण प्ले ग्रुपमध्ये टाकू, पुढच्या वर्षी नर्सरीमध्ये टाकू. पण ती ऑलरेडी इतके तिने शिकून घेतलंय डे केअरमध्येच राहून, इतक्या ऍक्टिव्हिटीज तिच्या चांगल्या होत्या. सो मी पण काय बोलले नाही प्रकाशला. अँड स्कूलमध्ये ज्या पण स्कूलमध्ये आम्ही जात होतो विचारायला, ऑल ऑफ देम वर सेट की ठीक आहे एज बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही घेऊ शकता. कारण की जर नेक्स्ट इयर टाकायला गेलो असतो मग ती एप्रिलमध्ये एक्झॅक्टली 3.5 इयर्सची, आता 2.5ची झाली आहे, तर नेक्स्ट एप्रिलमध्ये 3.5, देन अगेन शी बी ती 1 वर्ष डिले नाही, पण ती 6 महिने डिले असते प्रत्येक गोष्टींमध्ये. तर व्हॉट वी वुड रिकमेंड ना की तुमचं बाळ जसं 2 वर्षाचं होईल ना, तुम्ही डे केअर प्रेफर करा. जर अंगणवाडी, डे केअर जे काही तुमचं अवतीभोवती असेल. स्नोईला ऑलमोस्ट आय गेस 15 दिवस, 1 महिना गेला सेटल व्हायला. ती खूप रडायची, तिला सोडायला जायचो आणि तिला सेटल व्हायला पण त्रास झाला आणि तब्येत पण खूप खराब होते. असं डे केअर वगैरेच्या ठिकाणी जेव्हा पाठवतो भरपूर मुलं असतात, तर हे साहजिक असतं की तब्येत खराब होणं अँड ऑल. सो त्यामुळे पण एक प्लस पॉईंट पण असा झाला की तिची थोडं सहनशक्ती वाढली, इम्युनिटी वाढली, हळूहळू झालं पण झालं. तर डे केअर तुमचं 2 वर्षाचं झाल्यानंतर आय गेस यू शुड स्टार्ट लुकिंग फॉर डे केअर. आम्ही नॅनी पण ठेवली होती अँड ट्रस्ट मी, नॅनी बंद केल्यानंतर आणि तिचं डे केअर स्टार्ट झाल्यानंतर भरपूर फरक पडला तिच्या रुटीनमध्ये पण आणि आमच्या रुटीनमध्ये. सगळं चांगलंच झालं. ती खूप गोष्टी शिकली, ती जेलप व्हायला लागली, म्हणजे तिथे सगळं त्या एन्व्हायरमेंटला ती अडॅप्ट झाली आणि ते सगळं
आत्ता कामात येते, कारण की आता ती डे 1 पासून शी इज कम्फर्टेबल, म्हणजे काही रडली. आणि आम्ही आता जेव्हा सकाळी सोडायला गेलो सो वी सॉ सो मेनी किड्स की ते एकदम भयंकर ट्रॉमाटाइज होतो, ते रडतायत आणि ते त्यांना खूप डिफिकल्ट जाते, कारण की मे बी ते डे केअर नर्सरी किंवा प्ले ग्रुपला गेले नसते आणि डायरेक्ट नर्सरीला बसतात. सो हे बेस क्लिअर झालाय. सो नाव कमिंग बॅक टू द मेन क्रायटेरिया जो सगळ्या पॅरेंट्सला असतो आजकाल तर जास्तच, की अरे स्टेट बोर्ड बेस्ट आहे की ICSE बोर्ड बेस्ट आहे की CBSE बोर्ड आहे, की आता तर आजकाल एज्युकेशन सिस्टम म्हणजे पैसे कमवण्याचा धंदाच झाला आहे, लोक पैसेच कमवायचा मागे लागले आहेत, काही नाही सरकारी शाळेमध्ये शिकून पण पोरं मोठी होतात, चांगली घडतात आणि हे ते. त्या सगळ्या गोष्टींवरती एकदम ब्लंट ओपिनियन देणार आहे. कदाचित काही लोकांना, माझं ओपिनियन आहे प्यूच ओपिनियन, कदाचित आमचं ओपिनियन काही लोकांना पटणार सुद्धा नाही, बरोबर, कारण की ते कॉन्ट्राडिक्टरी होऊ शकतं. बट दिस इज व्हॉट आय फील, वी फील, हे आमचं ओपिनियन आहे. सो तुमचं जे काही ओपिनियन असेल, हा टेक इट युअर वे. तुमचं जे काही ओपिनियन असेल, तुम्हाला जे काही वाटत असेल, कमेंट सेक्शन ओपन आहे, तुम्ही तुमचं ओपिनियन शेअर करू शकता. बट दिस इज व्हॉट वी फील. ओके, सो येस मॅडम, 1 2 3 चेक मार्क. मी ॲक्च्युली कॉम्बिनेशन आहे CBSE अँड स्टेट बोर्डचा. सो मी नर्सरी, सो मी प्रॉपर स्कूलिंग केलेलं आहे. नर्सरीमध्ये होती, KG1 KG2 हे सगळं माझं झालेलं आहे. अँड टिल 5th स्टँडर्ड मी CBSE मध्ये होती. अँड आफ्टर दॅट 6th to 10th मी स्टेट बोर्डमध्ये होती. मी स्कूल शिफ्ट केलं, मी नागपूरमध्येच होती फॉर बोथ ऑफ दिस थिंग्स. पण CBSE वॉज डिफिकल्ट फॉर मी. मला त्यावेळेस भरपूर, माझी शाळा अप्रतिम होती. मॉडर्न स्कूल नागपूर, अमेझिंग शाळा होती. आत्ताही ती शाळा एकदम सुंदर आहे. बट फ्रँकली मला तिथे भरपूरचं ट्रॉमटायझिंग एक्सपिरियन्स झालेले आहेत, स्पेशली माझ्या टीचर्सला घेऊन. आय डोंट हॅव गुड मेमरीज फॉर दॅट स्कूल, नॉट बिकॉज कठीण होता अभ्यास कठीणच होता, नो डाऊट. पण माझ्या टीचर्सचा जे इंटरॅक्शन होतं माझ्याबरोबर ते मला अजूनही लक्षात आहे. म्हणजे आय वॉज सो स्मॉल, स्टील आय रिमेंबर द स्टफ. तर ते पण एक रिझन होतं दॅट आय वॉज नॉट एबल टू जेल अप इन CBSE. फॉर्च्युनेटली माझ्या आईबाबांच्या ते लक्षात आलं की ॲज सिम्पल ॲज दॅट, की माझ्याकडनं झेपल्या चाललं नाही आहे. अँड दे शिफ्टेड मी टू अनदर स्कूल, सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट अगेन नागपूर. एक्सीलेंट शाळा, म्हणजे मेरी लाइफ बदल गई वो स्कूल में जाके. गर्ल्स स्कूल होती प्रॉपर. CBSE पहिले कोएड होती, नंतर ती गर्ल्स स्कूल, नंतर जी शिफ्ट झाली ती गर्ल्स स्कूल होती. अमेझिंग टीचर्स, अमेझिंग कल्चर, तिथल्या सिस्टर्स, तिथल्या टीचर्स खूप सुंदर. माझं कम्युनिकेशन, माझं इंग्लिश जेवढं पण स्मूदन आउट झालं आहे, ऑल थँक्स टू ऑल द टीचर्स अँड प्रिन्सिपल्स ॲट ऑल द सिस्टर्स ॲट सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट. सो माझा स्पेशली माझा पर्सनल एक्सपिरियन्स CBSEचा, बिकॉज ऑफ टीचर्स इट वॉज बॅड. एज्युकेशन वाईज डिफिकल्ट होतं, तेव्हा मला ते झेपायचं नाही. स्टेट बोर्डचा मला झेपलं, टीचर्स पण चांगल्या भेटल्यात लकीली. सो असं झालं की जर मी फक्त स्वतःला बघत होती की माझ्यात स्वतः स्टडी करण्याची किती क्षमता होती, स्टेट बोर्ड वॉज मच इझियर दॅन CBSE. सो येस, दिस इज माय टेक ऑन दॅट. आणि आपण पुरे झेडपीचे पोरत, एकदम जिल्हा परिषद, नगर प्राथमिक शिक्षण समिती सुरत, संजय नगरची शाळा, तिथं 7वी पर्यंत शिक्षण झालं. मिड डे मिल घ्यायचो, खाकी चड्डीत जायचो, पांढरा शर्ट, तुटलेलं दप्तर. 7वी नंतर 8, 9, 10 सुमन हायस्कूल, म्हणजे सुरत महानगरपालिकेची सरकारी शाळा, माझं पहिली. आणि मी डायरेक्ट पहिलीत गेलोय. मला हे नर्सरी, ज्युनियर, सिनियर, मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेलो तेव्हा मला कळलं येते की हे हो, तोपर्यंत आपल्याला काही माहितच नव्हतं ज्युनियर सिनियर काय असतं. मी 4 वर्षाचं होतो तेव्हा डायरेक्ट पहिलीत चालला गेलो. सरकारी शाळेत थ्रू आउट 10th पर्यंत शिक्षण झालं. आणि मी पूर्ण मराठी मीडियममध्येच शिकलोय. गुजरातमध्ये, सुरतमध्ये राहून सुद्धा तिथं मराठी मीडियमच्या शाळा आहेत. 10th पर्यंत मराठीमध्ये शिकून नंतर मग मी धुळ्याला सायन्स आणि देन इंजिनिअरिंग केली. सो अशी माझी जर्नी होती थ्रू आउट. स्टेट बोर्डमधनंच आमचे शिक्षक, धन्य मानतो की जे मला सरकारी शाळेत शिक्षक भेटले होते, खूप चांगले होते. त्यांनी जेव्हा जे मार्गदर्शन केलं, त्यांनी ज्या व्हॅल्यूज ॲड केल्या, त्याच्यामुळे आज मी जे काही आहे ते आहे. मी दरवेळेस माझ्या मित्रांचं सांगत राहतो, माझे स्कूल फ्रेंड्स. जर तुम्ही बघत असणार, आमचा जो ग्रुप आहे तो अजूनही इंटॅक्ट आहे. ती मैत्री मला कदाचित बाहेर कुठे भेटणार पण नाही. आणि तो आमचा सगळाच ग्रुप काही ना काही प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं करतायत. सो हे स्टेट बोर्ड CBSE दोघांचं कंपॅरिझन सांगून दिलं तुम्हाला. आणि तुम्हाला वाटत असेल अरे मेन मुद्द्यावरती आहे हे सगळं, तुमची बॅक स्टोरी का सांगतायत, हे सगळं सांगण्यामागचं कारण हेच आहे की तुम्हाला हेच सांगायचं आहे की सगळे बोर्ड्स चांगले आहेत. पण आता नाव कमिंग बॅक टू द मेन अजेंडा ऑफ टुडेज व्हिडिओ, की आम्ही कुठलं बोर्ड सिलेक्ट केलं स्नोईसाठी आणि का केलं.
सो स्नोईसाठी आम्ही CBSE बोर्ड सिलेक्ट केलं आहे. आम्ही जिथे राहतो त्या एरियात भरपूरशा ICSE बोर्ड इंटरनॅशनल बोर्डच्या स्कूल्स आहेत, ठीक आहे, आणि खूप अप्रतिम शिक्षण, सगळं काही चांगलं आहे. पण आमची पर्सनली अशी इच्छा होती की स्नोईने CBSE बोर्डमध्ये शिकावं. आता तुम्ही म्हणाल की त्याच्या मागचं काय रिझन आहे, तुमची काय अनालिसिस आहे. तर बघा, स्टेट बोर्डमध्ये का नाही आणि टाकलं ते पण एक सांगू इच्छितो. स्टेट आणि ICSE मध्ये का नाही टाकलं आधी आपण ते डिस्कस करून घेऊ मे बी. तर स्टेट बोर्डचं तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही चेक करणार तर भरपूर लोक सांगतात अरे मराठी शाळांमध्येच टाका किंवा स्टेट बोर्डच्या शाळांमध्ये टाका. पण फ्रँकली स्पीकिंग आमचा जो सगळ्यात मेन क्रायटेरिया होता शाळा चूज करायचा की घरापासून जवळ पाहिजे आणि तिची सेफ्टी टॉप मोस्ट प्रायोरिटी आमची, की स्नोई जिथं पण जाईल, ज्या शाळेत जाईल ती शाळा एकदम सेफ आणि तिथलं एन्व्हायरमेंट चांगलं असलं पाहिजे. या 2 गोष्टी सगळ्यात वरती होत्या. त्याच्यानंतर मग ते बोर्ड, टीचर्स कसे आहेत, काय काय नाही, ते सगळं सेकंडरी होतं आमच्यासाठी. तो फर्स्ट थिंग फर्स्ट, स्टेट बोर्डची या पेरिफेरीमध्ये तर म्हणजे आम्हाला तर अजून काही माहिती नाही की कुठली शाळा आहे असली. जरी तर मला असं वाटतं की जसं मी सांगितलं की सिक्युरिटी आणि सेफ्टी वॉज द फर्स्ट प्रायमरी कन्सर्न, की घरापासून जवळ पाहिजे. म्हणजे आम्ही 10-5 मिनिटात लगेच शाळेत जाऊ शकतो. तिला पिकअप अँड ड्रॉप आम्ही स्वतः करतोय अजूनही, कारण की आम्हाला तिला स्कूल बसमध्ये किंवा त्याच्यात, कारण की ती खूप लहान आहे अजून, कॉन्फिडन्स नाही अजून. हा, म्हणजे मे बी 4-5 म्हणजे 4थी-5वीत गेली किंवा 5-10 वर्षाची झाली तर ती गोष्ट वेगळी, पण आता ती खूप लहान आहे. आम्ही स्वतःच तिला पिकअप अँड ड्रॉप करणार आहे. तर हे पण एक मेन कारण होतं की स्टेट बोर्ड आम्ही नाही चूज केलं, की कारण की अवतीभोवती किंवा आमच्या घरापासून जवळ नव्हतंच. आणि ICSE बोर्ड याच्यासाठी नाही केलं की त्याच्यात खूप वास्ट आणि खूप डिफिकल्ट असतं लर्निंग. आणि ते इंटरनॅशनल बोर्ड, जितके पण आम्ही व्हिडिओज बघितले ते सगळे म्हणत होते की ICSE इज डिफिकल्ट ॲज सिम्पल ॲज दॅट. अकॅडमिक वाईज सब्जेक्ट्स पण भरपूर असतात आणि अग्रीड की त्या टॉपिकवर आपण जेव्हा आपण काही शिकतो इट इज ऑलवेज गुड टू गेट इन डेप्थ नॉलेज ऑफ दॅट. पण भरपूरदा त्याचं प्रेशर येऊन जाईल. प्रत्येक वेळेस आपल्याला त्या टॉपिकबद्दल इन डेप्थ जाणून घ्यायची इच्छा नाही राहत. वर नॉलेज जितकं मिळालं, जितकं ऐकणं मिळालं, दॅट इज मोस्ट ऑफ द टाइम इट्स सफिशियंट, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. तर वी डोंट वॉन्ट स्नोई टू गेट बर्डन अप. ऑलरेडी तिला आम्ही शाळेत लवकर टाकलं आहे, ते तिला बर्डन अप होतच आहे. दॅट ऑल्सो वी अग्री. पण तिला अजून अभ्यास पण हेवी जाईल असं वी डिडंट वॉन्टेड दॅट. करेक्ट. आणि CBSE जो करिक्युलम आहे त्याच्यात म्हणजे आपल्या भारतातल्या ज्या काही स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा इंजिनिअरिंग मेडिकलसाठी ज्या काही एंट्रन्स एक्झाम होतात, तर CBSE जे बोर्ड आहे ते त्याच्याशी इनलाईन आहे. त्याचा जो करिक्युलम आहे तो तसा डिझाईन केला आहे की तुम्ही एक डिफाईन पॅटर्न आहे की हा याच्यातनच येईल, तुम्ही एवढं वाचा, याच्यातनच प्रश्न येतील. पण ICSE बोर्ड मध्ये तसं काही पण आता मी बघतीये ना, आता माझ्या स्कूल म्हणजे जिथे मी CBSE मध्ये होती त्या स्कूलचे मुलं मी बघते आणि माझ्या जे स्टेट बोर्डमध्ये होती त्याच्यातले मी मुलं माझ्या फ्रेंड्स बघते, जमीन आसमान का फर्क है. वो CBSE के बच्चे किसी और लेवल पे, IIT, IIM, किसी कंपनी के CEO, स्टार्टअप में अच्छी काम कर रहे हैं, कोई Amazon में है, कोई मायक्रोसॉफ्ट में है. अँड असं नाही की फक्त क्रीम वाले जे होते ना तेच नाही, जे ॲव्हरेज मुलं पण होते ना ते पण दे आर ऑल्सो डुईंग रिअली गुड. पण जे आता माझ्यासोबत कॉन्व्हेंटच्या मुलं होतात दे आर लाईक रिअली हँडफुल. ज्या पहिल्या टॉप 10 यायच्यात ना मुली, 70ची बॅच असायची, 70 मुली बसायचो आम्ही एका क्लासमध्ये, त्यातल्या फक्त 10 ते 12 मुलींनी लाईफमध्ये काहीतरी चांगलं केलं. दॅट स्कूल ना, जे CBSE मध्ये जो त्या मॉडर्न स्कूलमध्ये जो ऑरा होता, जे झील द्यायचे, जी एनर्जीनी टीचर्स तिथे राहायचे, शिकवायचे, आणि मेन म्हणजे जे इंटरनल हेल्दी कॉम्पिटिशन होतं त्यामुळे पण स्टुडंट्स फार वरती गेलेले आहेत, विच वॉज नॉट रिफ्लेक्टिंग इन स्टेट जेव्हा मी होती तेव्हा. करेक्ट. आणि मी जसं सांगितलं की माझ्या शाळेतले पण मी जेवढा माझा फ्रेंड सर्कल आहे ना ते मी सांगतो, त्यांची मी नेहमी वाहवाही करतो की सगळे असे. पण त्याच्या व्यतिरिक्त जसं ती बोलली तर जे दुसरे अजून मुलं होते ज्यांची मे बी संगत चांगली राहिली, की जे फोकस नाही राहिले तेवढे, सो ते म्हणजे काही आता पताच नाही की ते काय करतात किंवा अजूनही ते फिगर आउट करताय म्हणजे या वयात सुद्धा, की त्यांना एक स्टेबल जॉब नाही आहे, जॉब सिक्युरिटी नाही आहे, पुढचं काही प्रोग्रेशन त्यांना आयडिया नाही. तर बेसिकली सांगण्याचा हेतू आहे की तुमची संगत कशी आहे त्याच्यावरही भरपूरशा गोष्टी डिपेंड करतात. तर ह्या सगळ्या झाल्या बेसिक गोष्टी की आम्ही का तिला CBSE बोर्ड चूज केलं. आणि जी शाळा आता आम्ही चूज केलेली आहे तिथं सगळा फिमेल स्टाफ आहे, इव्हन सिक्युरिटी गार्ड सुद्धा फिमेल्स आहेत, तिथं 300+ कॅमेराज आहेत. तुम्हाला प्रश्न पडेल की अरे हे काय सांगतात तुम्ही, अभ्यासाचा आणि याचा काय घेणं देणं. आमच्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे बिकॉज
यू नो म्हणजे जे काही कारण की आहे आय एम व्हेरी शुअर स्नोईला पहिले आम्ही 3 वर्ष ती शाळेत जाणार, ती तिथे अभ्यास करणार नाहीच आहे. नाही दिस इज जस्ट फॉर हर प्ले, जस्ट हर एंगेजमेंट, ऍक्टिव्हिटीज, डान्स, हे ते सगळं. हे आता पण आज पहिलाच दिवस शाळेत ना आली आहे, पूर्ण तोंडावर ग्लिटर लावून आली आहे, सगळी चमकी चमकी लावून आली आहे. सो वी नो की ती असं काही विशेष तीर मारणार नाही आहे, 3 वर्ष अपेक्षा पण नाहीये. पण आमची अपेक्षा एवढीच होती की सिक्युरिटी असो, जास्तीत जास्त फिमेल्स असावं त्या पर्टिक्युलर स्कूलमध्ये. अँड वी आर फॉर्च्युनेटली गॉट दॅट. म्हणजे त्यांच्या प्रत्येक फ्लोअरवर मावश्या असतात, प्लस एक फिमेल सिक्युरिटी लेडी असते, विच टेक केअर ऑफ. कोणी इकडे तिकडे भटकलं तर लक्ष राहतं. क्लासरूममध्ये 2 टीचर्स आहेत, 2 मावश्या असतात. सो हे सगळ्या गोष्टींना कन्सिडर करूनच मग आम्ही तिथे ऍडमिशन घेतलं. आम्ही तर जस्ट स्कूल बघायला गेलो होतो, पण लुकिंग ॲट द कॅम्पस आणि सगळ्या गोष्टी टेकमार्क झाल्यात. आणि आतमध्येच त्यांचं मेडिकल एडवालं रूम आहे, वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सची रूम आहे, ते इतकं सगळं भरपूरशा गोष्टी, बराचसा ग्राउंड स्पेस आहे. म्हणजे सगळं आमचे जे रिक्वायरमेंट होते ते टिकमार्क झाले बेसिकली तिथं. आता सगळ्यात मोठा प्रश्न येईल की अरे मग फीज वाईज तर खूप फरक पडतो ना, फीज एवढी आहे, फीज तेवढी आहे, स्टेट बोर्डला मे बी फ्री असेल किंवा कमी खर्च लागत असेल तर आमच्यासाठी पैसा हा सेकंडरी पार्ट होता. तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डमध्ये ऑब्व्हियसली तुमची इयरली जी काही फीज असेल ती जास्तच असेल. तर तुम्हाला माहिती आहे की पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये 1,00,000-1.5 लाख रुपये सहज फी असते. आणि सीबीएसई पेक्षा आयसीएसई महाग आहे, जास्त फीज आहे. पण मला असं वाटतं की जे लोक अफोर्ड करू शकतात, जसं आम्ही वी कॅन अफोर्ड दॅट मच अमाऊंट, आणि ते पण तिच्या भविष्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी खर्च करू शकतो. तर मला असं वाटतं, दिस इज माय अगेन पर्सनल ओपिनियन, की जर मी तेवढा केपेबल आहे, माझी फायनान्शियल स्टेटस तसा आहे, तर मी डेफिनेटली माझ्या मुलांवरती खर्च करणार, माझ्या मुलाच्या शिक्षणावरती खर्च करणार. स्नोईसाठी एज्युकेशनमध्ये जे काही बेस्ट असेल मी त्याच्यात म्हणजे सेकंड थॉट देणारच नाही. मे बी जर मला पैसे सेव्ह करायचे असेल ना, तर मी दुसऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तिथं मी थोडा काटकसर करेल, तिथं मी थोडं कमी पैसे खर्च करेल, किंवा मी 1-2 काम अजून जास्त करेल आणि जास्त पैसे कमवण्याचा मी अट्टहास करेल. पण तिच्यासाठी जे बेस्ट असेल तिथं मी काहीतरी कमी पडू देण्याचा प्रश्न येतच नाही. म्हणजे मी डेफिनेटली ट्राय करेल की बाबा माझ्या बाळासाठी जे बेस्ट असेल आमच्या म्हणजे अंडरस्टँडिंग हिशोबाने ते आम्ही तिला नक्की देण्याचा प्रयत्न करू. तर हे सगळे पॉईंट्स होते. आय गेस आय नो तुम्हाला काही मुद्दे आवडतील, काही मुद्दे नाही आवडणार, बट दॅट इज हाव इट इज. हे फ्रँकली एकदम अनफिल्टर्ड जे आम्हाला वाटलं ते आम्ही शेअर केलं. आणि एक दुसरी गोष्ट आहे ना की नो ऑफेन्स, बट असं आहे ना, प्रायव्हेट स्कूल्सला खूप असं निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न होतो की अरे पैशांचा भरपूर खर्च होतो. बट फ्रँकली स्पीकिंग आता आम्ही जेव्हा स्वतः त्या प्रोसेसमधनं जातो ना, तो वी सी की हा बाबा आपला जो पैसा आहे ना, 1-1 रुपया कसा खर्च होतो. डे 1लाच तिचा एवढा मोठा बॉक्स भरून सगळा पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग आहे त्यांच्याकडे की कुठल्या दिवसाला काय होणार आहे. एक गोष्ट आर्ट अँड क्राफ्टचं ज्या काही लागणार प्रत्येका मुलासाठी सेपरेट आहे. तिचं स्कूल बॅग पासनं, तिचं कुठली पुस्तकं असतील, इव्हन तिची पुस्तकं सुद्धा घरी नाही आहेत, ते सगळं तिथंच राहतो. त्यांचं असं म्हणणं आहे की ते बर्डन नको बाळाला. ठीक आहे, खूप कमी मुलांवरती जास्त 2-2 टीचर आहेत एका क्लासमध्ये, मावश्या असतील, क्लिनलीनेस आहे तिथं, सगळं काही एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे बऱ्याचशा फॅसिलिटीज ते प्रोव्हाइड करतात. सो जस्ट पासिंग द कमेंट की अरे पैसाच भरपूर घेतात, पण हे पण बघा की पैशाचा पण तेवढी देतात, त्या पैशाच्या इन रिटर्न तेवढा भेटतं पण आहे. ऑब्व्हियसली जितकं चांगलं तुम्ही पैसे भराल तितके चांगले टीचर्स पण मिळतील. आणि जितक्या चांगल्या टीचर्स मिळतील तितकं चांगलं ते मुलांना शिकवतील, तितकं चांगलं ते मुलांना ठेवतील. अल्टिमेटली स्नोई इज गेनिंग दॅट. सो माझा पैसा कुठेही वेस्ट नाही चाललाय, कारण की स्नोईला ते शिक्षण मिळतंय किंवा ती ते शिकतेय. सो वी कन्सिडर की हे आमचा पैसा वेस्ट नाही होते, तर ही आमची एक इन्व्हेस्टमेंट आहे तिच्या फ्युचरसाठी, आमच्या फ्युचरसाठी रादर, पूर्ण ॲज अ फॅमिली. आणि स्कूल लुटताय असं तर मला तर बिलकुल नाही वाटत आहे की भाई स्कूल ज्यादा पैसे ले रे. काही स्कूल असतील असू पण शकतात, मे बी आपल्याला माहित नाही, काही असू पण शकतात की ओव्हर प्राइस दाखवतात, पण तसं ते देत नाही ग्राउंड लेवलला. आता जस्ट एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून आम्ही एक स्कूल बघायला गेलो होतो, तर त्यांनी इतकी ऍडव्हर्टाइजमेंट केली, आणि पॅम्पलेट इतकं मोठं, इतकं सुंदर आहे, सगळं असं आहे, सगळं तसं आहे. आम्ही विचार केला की ठीक आहे जाऊन बघू, आणि आम्ही त्या स्कूल बघायला गेलो.
ती स्कूल अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काहीच नाही झालंय, काहीच नाही, रस्ता सुद्धा नाहीये, फक्त भिंती उभ्या आहेत, स्लॅब पण नव्हता पडला, स्ट्रक्चर करून ठेवलंय आणि ते फुल मार्केटिंग करतात की आमची बॅच चालू होणार आहे असं तसं, आणि 25 मधली बॅच चालू करतात ते. व्हेरी शॉक्ड की अरे हे काय चाललंय अजून, म्हणजे यांची शाळाच रेडी नाही आणि मार्केटिंग करतात फुल ऑन की या एवढी एकर आहे, ती एवढी एकर आहे, हॉर्स रायडिंग आहे. आम्हाला खूप डोकं फिरलं ते की अरे काय फालतूगिरी आहे. अँड देन समहाऊ वी फाउंड दिस स्कूल अँड वी आर व्हेरी आय मीन की आम्हाला चांगलं वाटतं की ठीक आहे, म्हणजे चांगले स्कूल भेटले, आमचे सगळे चेक मार्क्स जे काही रिक्वायरमेंट होतं ते टिक होत आहेत. तर ही अशी पूर्ण स्टोरी होती. तुम्हाला काय वाटतं प्लीज नक्की कमेंट करा, तुमचं जे काय ओपिनियन असेल. हे आमचं ओपिनियन होतं बाय द वे, जे सॉरी जर कोणाला ते तुमच्या ओपिनियन सोबत मॅच होत नसेल, पण आय गेस ओपिनियन डिबेट डिस्कशन असेच असतात. आणि स्कूलचं नाव विचारू नका स्नोई कोणत्या स्कूलमध्ये आहे. वी कांट बी एबल टू शेअर दॅट जस्ट फॉर आवर प्रायव्हसी रिझन. अशी सगळी स्टोरी होती. आणि जर तुम्ही भेटलात स्नोईच्या स्कूलमध्ये तर प्लीज डू कम अँड से हाय टू अस. जर कधी भेटलात तर आहेत काही पेरेंट्स, बट प्लीज जर तुम्हाला माहित असेल स्नोई कोणत्या स्कूलमध्ये आहे तर आय वुड स्टील रिक्वेस्ट की कमेंटमध्ये जाऊन ते लिहू नका दॅट दिस इज द स्कूल दॅट शी बिलॉंग्स टू. दॅट विल बी मच हेल्पफुल. आय होप तुम्ही तेवढं तरी आमची प्रायव्हसी रिस्पेक्ट कराल. ओके बस आय गेस दॅट्स इट. हेच होतं मनातलं सगळं भरलेलं. मी मग चला झेडपी वाला आहेस तू. मी झेडपी वाला एकदम झेडपी कॉन्व्हेंट. स्टील वी आर हॅपी डुईंग ग्रेट. अगेन कन्क्लुडिंग दिस की कुठलंच बोर्ड वाईट किंवा नाहीये, सगळे बोर्ड चांगले आहेत. ते काही असो यार, त्या माणसा म्हणजे कोई भी स्कूल अल्टिमेटली इंडिव्हिज्युअल तो कसा आहे, तो माणूस कसा काय करतो, कॅपेबिलिटीज कशा आहेत. आता बघ तुम्ही तिघं भाऊ, ऑल युअर 3 ब्रदर्स आर फ्रॉम सेम स्कूल, तुम्ही तिघही सेम शाळेतला, पण तुम्ही तिघांमध्ये पण किती व्हेरिएशन आहे बघ ना. तुम्हाला टीचर्स पण सेम्स असतील, तुम्ही एका घरातनं पण जायचे, तुमचा एन्व्हायरमेंट पण सेम होतं, बट तुम्ही तिघही भाऊ वेगळ्या वेगळ्या कॅटेगरी मधले आहात. सो अगेन इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल सगळं मॅटर करतं. म्हणजे असं पण आहे की तुम्ही बेस्ट स्कूल मध्ये पण ठेवून दिलं, पण जर त्याचे तो व्यक्ती ते केपेबलच नसेल तर काहीच फायदा नाही. किंवा केपेबल असेल पण कोणत्या दुसऱ्या पर्टिक्युलर क्षेत्रात केपेबल असेल आणि आपण एनर्जी तिथे डायव्हर्ट नाही करत आहे, पण आपण दुसरीकडे डायव्हर्ट करतोय, तर त्यांनी पण प्रॉब्लेम्स होतात. आणि आमचा माहिती का आमचा मेन फोकस जो आहे ना तो आहे की स्नोईची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती जास्त फोकस आहे. म्हणजे तिने जास्त स्किल्स शिकाव्या, तिने तिचे व्हॅल्यूज जे आहेत ना ते माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे आजकाल तेच आपण विसरत चाललोय, जे बेसिक ह्युमन व्हॅल्यूज आहेत की बाबा चांगलं राहा, चांगलं वागा, आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला, सिव्हिक सेन्स, सिव्हिल सेन्स, पब्लिकली कसं वागायचं, कसं राहायचं, तर त्या सगळ्या गोष्टी आय गेस ते जास्त ऍड करणं जास्त इम्पॉर्टंट. एक चांगला मनुष्य असेल ना, आधी चांगला माणूस बनला ना तर तो चांगला नागरिक, चांगला नवरा, चांगली बायको, चांगले वडील, आई सगळं बनेल तो. पण जर तो चांगला माणूसच नाही बनला तर मग तो कुठलीच गोष्ट चांगली करू शकत नाही. तर याच्यावरती जास्त फोकस द्या, व्हॅल्यूज ऍड करा, तेव्हा आय गेस मग ते जे काही बाकीचं व्हायचं असेल ते होईलच, त्यांच्या नशिबात असेल ते. पण एक माणूस म्हणून जर ते चांगले घडले ना तर मला वाटतं बाकीच्या सगळ्या गोष्टी सॉर्टेड राहतील. सो हे होतं आमचं एकदम अनफिल्टर्ड ओपिनियन. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्या ओळखीमध्ये कुठले पॅरेंट्स असतील जे स्ट्रगल करत असतील, त्यांना समजत नसेल, तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. बाकी आपण भेटूया उद्या. आता बघू आमची ही जर्नी शेअर करू, जसं जसं जे काही होत असेल ती काय काय कारनामे करते काय नाही. वी आर लव्हिंग दिस, फ्रँकली स्पीकिंग वी आर लव्हिंग दिस. आजची जी रुटीन झाली ना ऍक्च्युली त्याच्यानंतर मी बेस्ट होती, खरंच सांगतो खूप बेस्ट होती. कारण की मी भरपूर दिवसानंतर असं झालं की सगळं एकदम टायमाशी झोपलो, टायमाशी उठलो, माझं वर्कआउट पण प्रॉपर होतोय, ऑफिसची कामं पण सगळं व्यवस्थित असं. सो आय एम फिलिंग व्हेरी हॅपी. सो होपफुली हे सगळं लवकर सकाळी शांतपणे उठायला पाहिजे, तोच एक चॅलेंज आहे. विदाउट रडणं. बापरे खूप बोलून गेलो असं वाटतंय ना. एनिवेज गाईज, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. प्लीज डू सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं जे काही प्रेम असेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय बाय.